आज आपण आता भगवद्गीतेतील कीर्तन भक्ती असं बघणार आहोत. आपल्याला नवविधा भक्ती माहिती आहे. त्यातला आपण मागच्या वेळेला जर तुम्ही श्रवण भक्ती जेव्हा मी सांगितलं तेव्हा कोणी असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण त्यावेळेला पाहिलं होतं की श्रवण जेवढं चांगलं असेल तेवढं आपली मनाची खळबळ शांत होते, मन शांत होतं आणि एकाग्रतेने आपण ऐकू शकतो. आणि जेव्हा आपला एकाग्रतापणा वाढतो किंवा श्रवण आपलं चांगलं होतं तेव्हा आपण ती श्रवण भक्तीची पहिली पायरी मागच्या वेळेला पार केली होती. आता दुसरी जी पायरी आहे ती कीर्तन भक्ती आहे. तर कीर्तन भक्तीमध्ये कीर्तनाच्या आपण कीर्तन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सगळा तो हे येतो की कीर्तन बुवा ते कसे, त्यांचा वेश कसा किंवा इतर मोठा येतोय का? हॅलो, येतोय आता? कीर्तन भक्तीमध्ये की कीर्तन कसं चालतं हे आपल्याला माहिती. मग देवाचं तर म्हणणं आहे, म्हणजे देवानी आपल्याला अगदी यांनी सांगितलेलं आहे की मी जिथे कीर्तन चालतं तिथे मी स्वतः हजर असतो. म्हणजे इतकी त्याने आपल्याला ग्वाही दिलेली आहे की जिथे कीर्तन आहे तिथे मी नक्कीच असतो. मग अशा तऱ्हेने कीर्तन भक्ती का महत्वाची आहे ते आज आपण बघणार आहोत. आता आपलं मन शांत झालं, आपले हळूहळू आपले कान पण तयार व्हायला लागतात. आपण म्हणतो ना जेवढं श्रवण चांगलं, गाण्याला म्हणतो ना की कान, तर तेव्हा आपल्याला ते समजायला लागतं आणि आपण ही पहिली पायरी पार केली श्रवण भक्तीची. आता कीर्तन भक्ती. आता ह्या पुढच्या पायऱ्या आहेत. एक पायरी आपण त्यावेळेला उदाहरण बघितलं होतं की लहान मूल कसं पहिली पायरी चढताना त्याच्या लक्षात येत नाही पाय कसा टाकायचा किंवा कसं चढायचं, तेव्हा तो सारखा खाली पडत असतो किंवा येत असतो. जेव्हा एकदा त्याच्या लक्षात येतं की आपल्याला पहिली पायरी चढता येते, मग पुढच्या पायऱ्या तो आपोआपच त्याला ती नॅक कळली की तो चढायला लागतो. तसंच आपलंही होतं की श्रवण आपलं चांगलं झालं की पुढची कीर्तन भक्ती हे आपण पुढची पायरी पुढच्या पायरीवर जातो. अशा आपल्याला 9 पायऱ्या पार करायच्या. त्यामुळे आपण या प्रत्येक पायरीला सजग होऊन जर पुढच्या सजग भक्ती केली, म्हणजे आपण लक्ष देऊन जर त्या कीर्तनाकडे हे केलं तर कीर्तनाची भक्ती पण आपण लवकर पुढची पायरी चढू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या क्रमांकावरची कीर्तन भक्तीमध्ये सुद्धा मागच्या वेळेला आपण पाहिला होता तो श्लोक, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. अशा ह्या 9 पायऱ्या आहेत. शेवटची आहे ती आत्मनिवेदनम आहे. कुठलीही पायरी असली तरी ती महत्वाची आहे. असं नाहीये की अशा 9 पायऱ्या म्हणजे स्टेप बाय स्टेप आहेत असं काही नाहीये. शेवटी हा भक्तीचाच प्रकार आहे. मग कीर्तन भक्ती म्हणजे काय असतं तर कथेचं स्मरण असतं. म्हणजे कीर्तनकार आपल्याला कुठली तरी कथा सांगतात, आपल्याला माहिती आहे. आणि कीर्तन स्मरण कशाचं असतं तर हरीचं असतं, म्हणजे हरिभक्त नामस्मरण त्याच्यामध्ये चालतं. एखादी कथा घेऊन ते रंगवत असतात. आणि नवविधा भक्ती पण कोणी कोणी सांगितली आपल्याला, समर्थ रामदासांनी सांगितली आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली आहे आणि आपल्या तुकाराम महाराजांनी तर खूप सुंदर अभंग लिहिले. जवळजवळ 13 अभंग तुकाराम महाराजांचेच आहेत कीर्तन भक्तीवर. कीर्तन म्हणजे काय तर हरी संकीर्तन, म्हणजे हरीचं संकीर्तन करणं. ते कसं असावं, कसं करावं, त्याच्या काही वैशिष्ट्य असतात, त्याच्या काही मर्यादा आहेत. म्हणजे कोणीही असं कीर्तन वाटेल तसं नाही करता कामा, त्याच्या काही नियम आहेत. त्या नियमांप्रमाणेच ते कीर्तन केलं पाहिजे. मग आता ह्या मर्यादा कोणत्या तर त्याबद्दल एकनाथांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. एकनाथ महाराज काय म्हणतात की सगुण चरित्रे परम पावित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. म्हणजे काय तर निर्गुण जो परमात्मा आहे त्याचं सगुण चरित्र आपल्यासमोर हरिभक्त म्हणजे आपल्या कीर्तनकारांनी उभं करावं. आपल्याला तर कळलं पाहिजे, आपण तर सगुणालाच मानतो, निर्गुणापर्यंत आपण पोचायला आपल्याला खूप वेळ आहे. मग पण म्हणजे तेव्हा कीर्तनकारांनी ते सगुण रूपामध्ये आपल्या समोर उभं केलं पाहिजे. परम पावित्र्य कसं आहे ते अत्यंत पवित्र पावित्र आहे त्याच्यामागे, असं वर्णन त्यांनी करावं. असं आपल्या समोर उभं करावं की तो जणू काही सगुण रूपामध्ये आपल्या समोर उभा राहायला पाहिजे. मग सज्जन वृंदे मनोभावे कसं असावं ते तर जवळ समोर जो श्रोतृवर्ग बसलाय त्यांनी पण ते मनोभावे आपल्यात आत्मसात केलं पाहिजे. म्हणून आधी वंदन त्या हरीचं करावं. नंतर संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संतांच्या बरोबर अंतरंगातून जे नाम आहे ते कसं आलं पाहिजे तर आतून आलं पाहिजे.
वरवरची भक्ती ही आपल्यालाही कळतं. आपण जाता येता सुद्धा देवाला पटकन नमस्कार करतो, पुढे जातो. जसा काही तो देव आपल्यासाठी थांबलाच आहे की माझ्यासाठी नमस्कार कराल मग पुढे जा. पण आपल्याला ती सवय असते आणि आपण तेवढ्यातही म्हणतो काय आम्ही जाताना नमस्कार तरी केला, जसे काय आपण त्याच्यावर उपकार करतोय का. आता असं नाही होता कामा. जेव्हा तुम्ही कीर्तनाला येऊन बसता तेव्हा त्याच्यात इतकं मग्न झालं पाहिजे आणि तो कीर्तन करणारे जे कीर्तनकार आहेत त्यांनी सुद्धा इतकं सुंदर केलं पाहिजे की पूर्ण श्रोतृवर्ग त्यांच्या बरोबरीने डोलला गेला पाहिजे. आपण म्हणतो ना कीर्तनात तुकाराम महाराजांचं आपल्याला माहिती आहे, अक्षरशः नाचायचे, डोलायचे, इतकं ते कीर्तन रंगायचं. आणि आता तुम्ही परवाच आपण आपळेबुवांच्या कीर्तनाला कोणी असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कीर्तन एवढी गर्दी कशासाठी होते. तर ते कीर्तन इतकं मनोभावे झालं पाहिजे की ते प्रत्येकाच्या मनापर्यंत पोचलं पाहिजे. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या. म्हणजे काय सांगितलंय एकनाथ महाराजांनी की भक्तीशिवाय इतर गोष्टी म्हणजे फालतू गोष्टी काही सांगू नये. भक्ती ज्ञान वैराग्य ह्या ज्या मुख्य पायऱ्या आहेत याच्याबद्दलच कीर्तनकारांनी बोलावं. फालतू गोष्टींमध्ये काहीतरी सांगून वेळ घालवू नाही किंवा इतर काहीतरी पानसट विनोद करणं वगैरे असं कीर्तनामध्ये नसावं. असं एकनाथ महाराजांनी जे नियम सांगितले त्यात प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या म्हणजे वैराग्य पण कसं हवं तर हे अत्यंत प्रेमाने वैराग्य जरी असलं तरी सुद्धा त्याचं कसं सांगितलं गेलं पाहिजे की आपण काय सगळं सोडून येणार नाही आहोत. तर त्या वैराग्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही त्या वेळेला पूर्ण हरीमध्ये रममाण जवायला पाहिजे. युक्ती विवराव्या अशा युक्तीने ते सांगावं जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. म्हणजे इतक्या युक्तीने ते सांगितलं गेलं पाहिजे की त्याच्यात आपल्या हृदयामध्ये हरीची मूर्ती ही ठसवली गेली पाहिजे. हे कोणाचं काम आहे तर जो कीर्तन करतो त्याचं आहे, कारण त्याला आपल्यामध्ये ती भक्ती निर्माण करायची आहे, कीर्तन भक्ती. मग त्याच्यामध्ये स्वतःमध्ये ती तेवढी भक्ती असते म्हणूनच तो आपल्यापर्यंत ती पोचवू शकतात. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे की इतकं कीर्तनाने त्यांनी जेणेकरून ती मूर्ती आपल्या मनामध्ये ठसली गेली पाहिजे. एकदा मूर्ती आपल्या मनात ठसली की आपण आपोआपच त्याची भक्ती करायला लागतो की नाही. एकदा कळलं की असं असं हे सगळं आपल्याला ऐकून माहिती झालं की आपण त्याची भक्ती आपोआप करायला लागतो. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जे संत आहेत त्यांच्या घरची कीर्तन मर्यादा ही अशी आहे. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. मग कशी हवी हरिमूर्ती एकदा अंतःकरणात ठसवण्यासाठी काय उपयोगी पडेल तर भजन, नंतर नामस्मरण, अखंड स्मरण, भजन करणे. आता आपण कीर्तनात बघतो भजन असतं, नामस्मरण चालतं, वाजवे करटाळी टाळ्या वाजवत त्यांच्या हातामध्ये टाळ असतात. हे सगळं जमून आलं की ते कीर्तन छान होतं किंवा ते कीर्तन आपल्यापर्यंत पोचतं. म्हणून भक्ती हा पंचमचा पुरुषार्थ आहे. तो साधण्यासाठी कीर्तन संकीर्तन ही पण कीर्तन भक्ती आवश्यक आहे आणि तशी झाली तर ती भक्ती आपल्यापर्यंत पोचते. आता पुढे समर्थ रामदास स्वामी पण काय म्हणतात तर सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण. आता कीर्तनामध्ये निरूपण पण येतं. मग सगुण कथा या नाव कीर्तन म्हणजे जी सगुण कथा आहे निर्गुणाची सगुण रूपात सांगितलेली कथा यालाच आपण काय म्हणतो कीर्तन. आणि अद्वैत म्हणजे निरूपण, अद्वैत आहे असं निरूपण त्यांनी आपल्याला आपल्या समोर सांगितलं पाहिजे. सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे म्हणजे सगुणाला निर्गुणाचं सगुणाचं मध्ये कसं हे करावं हे सांगूनच त्यांनी आपल्याला बोलत राहावं. कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती. म्हणजे महादोष आहेत हे कीर्तन तिथे आपण चाललेलं असतं तिथले जे आपण म्हणतो ना गंगेला जाऊन आपण आंघोळ करून म्हणजे तिथे स्नान केलं की आपली पापमुक्त होतो असं आपली श्रद्धा आहे काशीला जाऊन वगैरे. तर एवढ्या लांब जायची पण गरज नाही. जिथे कीर्तन चाललंय तिथे स्वतः हे आपला हरी तिथे उभा असतो आलेला असतो. मग तिथेच तुम्ही आहात म्हटल्यावर तुमची पापं राहणारच नाहीत. तिथे तुमची पापांची सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळते. कीर्तने भगवत प्राप्ती येदर्थी संदेह नाही. आपले रामदास स्वामी म्हणतात की शंकाच घेऊ नका की कीर्तनामुळे कीर्तन भक्तीमुळे तुम्हाला भगवत प्राप्ती ही नक्कीच आहे. हरीची प्राप्ती ही तुम्हाला नक्कीच मिळणार आहे यामध्ये कोणताही संदेह नाहीये. मग कसं हवं तर ती सगुण कथा
अद्वैत विचार, निरूपण, संकीर्तन आणि त्यामुळे निसंशय भगवत प्राप्ती होईल हा निष्कर्ष आहे, असंच नाथांप्रमाणे आपल्याला समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितलंय. आता तुकोबाराय आता आपले काय म्हणतात, कथा त्रिवेणी संगम. म्हणजे कथा कशी काय तर त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तिघांचा संगम इथे कसा होतो, तर देव, भक्त आणि नाम. म्हणजे हरी आहे तिथे, आपण सगळे हरीचे भक्त आहोत आणि घेणार आहोत काय, तर हरीचं नाम घेणार आहोत. म्हणजे हा त्रिवेणी संगम तिथे घडून येणार आहे की नाही. जसा नद्यांचा त्रिवेणी संगम आहे तसा ह्या तिघांचाही त्रिवेणी संगम तिथे घडणार आहे. तेथेची उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती जे पवित्र हरिकथा. मग आता हरिकथा कशी आहे, तर सामुदायिक साधन आहे. हरिकथा म्हणजे भरपूर लोक समोर असतात, त्यांना सांगत सगळेजण त्याच्यामध्ये भाग घेतात. म्हणजे आपण सांगतो की नाही, देवाचं नाव घेताना सगळेच नाम सुरू करतात, टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. म्हणजे सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होतो. सामुदायिक साधना म्हणून करायला लागलो तर ती कशी आहे, तर ती भाग्य पर्वणी आहे. भारतीय मनाला पुण्य पावन करणारे ते प्रयाग क्षेत्र आहे. गंगा, यमुना, सरस्वती यांचा जसा संगम आहे तसाच देव, भक्त आणि नाम यांचाही संगम आहे. हरिसंकीर्तन म्हणजेच भगवत प्राप्तीची सुखदायक आपल्याला जणू काही सनद मिळाली, अधिकार पत्रच मिळालेलं आहे. थोडक्यात सगुण कथा आणि अद्वैताचे विचार यांचा समन्वय हवा आणि कीर्तनामुळे भगवत प्राप्ती होते यात शंका नाही. हे तुकोबा महाराजांनी पण आपल्याला सांगितलं. आता तुकोबा महाराज काय म्हणतात, त्यांच्या तुकाराम महाराज की 13 त्यांचे असे अभंग आहेत की त्यांनी कीर्तन भक्ती बद्दल त्याबद्दल लिहिलेले. पहिल्यांदा तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून काय म्हणतात, कीर्तनाच्या कथेमध्ये देव स्वतः उभा असतो. त्यांच्या त्या अभंगामध्ये ते पहिलं सांगतात की हा देव माझा तिथे स्वतः येऊन उभा असतो. म्हणजे भक्तिभावाने केलेले कीर्तन करत असेल तर नारायण स्वतः तिथे येतो आणि ह्यात कोणताही संदेह नाही, असा आपल्याला तुकाराम बुवाच आपल्याला हे देतात की अगदी सांगतायत की तुम्ही तिथे नक्की तिथे जा, जिथे कीर्तन चाललंय तिथे नक्की जा, तिथे तुम्हाला देव भेटेल. म्हणजे थोडक्यात तिथे देव स्वतः उपस्थित असेल. भावे करिता कीर्तन करे तारी आणिक जन, भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका. दुसरं काय म्हणतात, ज्याचा हरिकथेवर विश्वास नाही, ज्याला याच्यावर विश्वास नाही, हरिभक्तीवर विश्वास नाही, तर त्याची वाणी कशी आहे, तर ती अमंगळ आहे असं तुकाराम बुवा म्हणतात. आणि त्याचे कान म्हणजे काय आहेत, तो उंदराची बिळं आहे असं त्यांच्या त्या अभंगातून सांगतात. पुढे म्हणतात, ज्याला आपले स्वहित करून घ्यायचे असेल तोच कीर्तनाला जाईल. ज्याला त्याचं आपलं स्वहित कशात आहे हे कळत असेल तर तो कीर्तनाला जाईल. उदाहरणार्थ आता आपण बघतो की साखर पडलेली असेल तर मुंगीला आपण बोलावणं करतो का, आपोआप मुंगी तिथे येते. आपल्याला तहान लागली की आपण पाण्याकडे जातो, पाणी आपल्याकडे येत नाही. म्हणजे कीर्तन तिथे आहे, तिथे जो भुकेला आहे, ताणलेला आहे, तो आपोआप जाईल. त्यामुळे ज्याला कीर्तनामध्ये हे म्हणजे त्याला हे मिळवायचे, स्वहित ज्याला करून घ्यायचंय तो कीर्तनामध्ये आपोआप जाईल, त्याला कोणी बोलावणं करायची गरज नाहीये. हरिकथा म्हणजे काय, तर देवासमोर प्रेमाची अमृताची धार आहे. हरिकथा सांगणं म्हणजे त्याच्या देवाच्या समोरच जणू काही प्रेमाची आणि अमृताची धार लागलेली. म्हणजे इतकं सुंदर ते हरिकथा आहे. आणि सगळ्या तीर्थांचा मुकुटमणी म्हणजेच कीर्तन आहे असं तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्या तीर्थांचा मुकुटमणी हे कीर्तन आहे. देव, भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम आहे. इथे दोषांचे डोंगर जळून जातात व सर्वजण शुद्ध होतात, अशी ही पवित्र हरिकथा आहे. आपण कीर्तनाचं महत्व बघतोय. आपल्याला नुसती कीर्तन भक्ती करायची म्हणून नाही करायची, तर त्याच्या मागचं महत्व काय आहे की कीर्तन केल्यामुळे आपण कीर्तनात भक्तीमध्ये कसं रंगून जाऊ. पुढे ते म्हणतात की पैसा घेऊन जर मी हरिकीर्तन केले तर माझी जीभ झडू दे. हा पण एक नियमच आहे ना की पैसा घेऊन मी हरिकीर्तन जर केलं तर असं तुकाराम महाराज म्हणतात माझी जीभ जडून जाऊ दे, की मला बोलताच येणार नाही. पुढचं 7वं ते म्हणतात, निस्पृहत्व हा कीर्तनकाराचा मुख्य गुण आहे. तो निस्पृह पाहिजे, कुठेही अडकलेला नाही पाहिजे की आज मला यांनी एवढी बिदागी दिली म्हणून मी इथे येतोय,
आणि उद्या मला बिदागी नाहीये म्हणून मी येणार नाही, असं त्या काळातलं तरी आहे. असं तुकाराम महाराज त्यावेळेला म्हणतात की कुठेही काही न करता म्हणजे न घेता तुम्ही तुमच्या आतून जी भक्ती आहे ती लोकांसमोर सादर करा आणि लोकांना त्यामध्ये न्हावून घ्या. भक्तिभावामध्ये तिथे तुम्ही पैशाचा हे ठेवू नका, मोह ठेवू नका. आणि हा कीर्तनकाराचा मुख्य गुण पाहिजे. कीर्तनाचे गायन रंगात आले की जणू अद्भुत शक्तींचा अंगात संचार होतो. तुम्ही तर बघितलं असेल कीर्तन तर अक्षरशः कीर्तनकार म्हणजे ते जे बुवा असतात ते नाचत असतात. म्हणजे असं वाटतं की जणू काही त्यांच्यामध्ये एखाद्या अद्भुत शक्तीचा संचार झालाय. आपण जे अंगात येणं म्हणतो तर असं जणू काही एखादा संचार होऊन म्हणजे अंगात आलेलं नसतं पण आतून संचार होऊन ते इतके तन्मयतेने आपल्या समोर नाचत असतात. आणि कीर्तनकार नाचू गाऊ लागले की श्रोते पण डोलायला लागतात. आपोआपच होईल ना. समोर आपल्या इतकं सुंदर कीर्तन चाललंय, आपण एखादं गाणं जेव्हा ऐकत असतो आणि छान सुंदर गाणं की आपणही डोलायला लागतो. आणि हे आपसूक झालं पाहिजे, इतकी ती भक्ती आतून आली पाहिजे. पुढच्या ह्याच्यात 9व्या ह्याच्यात हे तुकाराम महाराज म्हणतात, विणा टाळ हातात घेऊन तल्लीनतेने भक्तिभावाने नाचू लागले की जणू काही ब्रह्मसुख मिळवण्याचे सोपे हे वर्म आहे. म्हणजे तुम्हाला जर ब्रह्मसुख हवं असेल तर कीर्तन करताना तुम्ही इतकं तल्लीनतेने ते झालं पाहिजे. आणि विणा टाळ हातात घेऊन आपण जर ते कीर्तन केलं तर आपल्यासमोर नारद हे येतात की नाही, नारद ऋषी सतत त्यांच्या हातात विणा असते. पहिले कीर्तनकार तर नारद मुनीच आहेत आपले. मग त्याच्या तल्लीनतेने भक्तिभावाने नाचू लागलं की जणू ब्रह्मसुखच आपल्याला मिळते. आणखीन काय पाहिजे. कीर्तन भक्तीमध्ये जर ब्रह्मसुख मिळत असेल तर ही टोकाचच आहे ना. आता यम सुद्धा आपल्या दूतांना सांगतो की अरे जिथे कीर्तन चालू आहे ना तिथे तू जाऊ नकोस, कारण स्वतः तिथे गदा चक्र हातात घेऊन स्वतः विष्णू आणि रिद्धी सिद्धी यांच्या सहित तो तिथे उभा आहे. तेव्हा तुला तिथे प्रवेश नाहीये. जिथे कीर्तन चालू आहे तिथे यमाच्या दूतांना सुद्धा प्रवेश नाही, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. ज्याच्या पुढे मागे देव उभा आहे त्या हरिदासाला मग कशाची भीती आहे. आपल्याला तुकाराम महाराजांचं चरित्र माहितीच आहे की अखंड त्यांनी विठ्ठलाचं नामच घेत आपलं आयुष्य घालवलं. मग त्यांचं म्हणणं आहे की जिथे पुढे मागे माझा जर हरीच उभा आहे तर मला भीती कशाची आहे. माणसांची भीती किंवा कशाची भीती राहणार आहे. आपण भीतो कशाला, मृत्यूला भीतो, हो की नाही. प्रत्येक वेळेला आपल्या काहीतरी कुठली तरी भीती असते, पण एकदा मनाने ठरवलं की देवच माझ्या बरोबर आहे तर आपोआप आपली पण भीती कमी होईल. पण आपण इतक्यापर्यंत पोचू शकत नाही, कारण आपल्याला भरपूर बाकीची व्यवधानं असतात. त्यामुळे आपण इतक्या भक्तीने पोचणं अवघड असतं. पण आपण निदान एक पायरी झाली, आता दुसरी पायरी चढतोय. हळूहळू आपण नक्कीच कुठेतरी शिकू शकू की नाही बाबा आपण हे करू शकतो. ठीक आहे, दिवसातले इतके आपण आपल्या मागे काम आहेत, व्यवधान आहेत, पण त्याच्यातला एखादा तास इतका भक्तिभावाने जरी देऊ शकतो का आपण आपल्याच मनाला विचारू शकू की मी अर्धा तास जरी देवाचं नाव घेतलं तर माझ्या मनात कुठलेही विचार येत नाहीयेत का. तर तसं होतच नाही. 10 मिनिटं सुद्धा आपल्याला विचारांशिवाय जात नाहीत. इतके विचार असंख्य आपल्या मनात येत असतात. मग आपण हळूहळू याच्यामध्ये भक्ती करत गेलो तर एक दिवस नक्की असा येईल की अरे नाही, एका तासातली माझी 10 ते 15 मिनिटं खरंच मी पूर्ण देवाची भक्ती करत होतो, देवाचं नाम घेत होतो. नामस्मरण, आता कलियुगात आपल्याला नामस्मरणच सांगितलं, इतकं सोपं सांगितलं, पण ते नामस्मरण सुद्धा आपलं इतकं भक्तिभावाने होत नाही. कीर्तनामुळे अत्यंत निर्भय स्थिती होते. टाळ झांज यांच्या नादात नाचायला लागलो की देव पुढे उभा राहतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग मला भीती कशाची आहे, मी जर त्या ह्याच्यात तल्लीन होऊन जातो तर मला भीती नाही. आणि शेवटी ते म्हणतात, आणि मग कीर्तन हीच माझी समाधी बनते. इतके त्यात रंगून जातात की ती शेवटी कीर्तन ही समाधी बनते. तुका म्हणे मुक्ती हरिदासांच्या घरी, ओळंगती चारी रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी सुद्धा तिथे हजर असतात, असं तुकाराम महाराजांनी 13 अभंगातून त्यांच्या आपल्याला सांगितलेलं आहे. आणखीन काय मिळतं तर आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. कीर्तनामधून आत्मिक आनंद मिळतो, परमार्थिक आनंद मिळतो. आता कीर्तन आणखी कशासाठी उपयोगी पडतं तर समाज प्रबोधनासाठी. काहीतरी गोष्टी सांगतात मध्ये मध्ये किंवा समाजामध्ये जे काही वाईट हे चालू असेल तर त्यांना त्यांचं प्रबोधन करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं कीर्तन. की एवढी लोक जमलेली असतात, त्यांना अशा गोष्टी सांगितल्या की त्यांना त्या पटतात
की आता त्या काळामध्ये तंबाखू खाऊ नका किंवा ह्याला मद्याला स्पर्श करू नका, अशा त्या गोष्टी कुठल्या तरी यांनी सांगितल्या चांगल्या यांनी, तर तो समाज प्रबोधन होऊ शकतो. लोकप्रसारासाठी सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन समाजात बदल घडवून आणण्यासाठी कीर्तनासारखे दुसरे माध्यम नाही. हरी कीर्तन कसं आहे तर सुलभ आहे, सोपं आहे, लोकांच्या मनात पोचण्याचे खूप सुंदर साधन आहे. आणि भक्ती हा पंचम पुरुषार्थ साधण्यासाठी कीर्तनासारखे दुसरे साधन नाही. हे आपण आता कीर्तनाचं सगळं महत्त्व बघितलं. आता आपण भगवद्गीतेमध्ये काय कुठल्या कीर्तनाच्या ह्याच्यावरची श्लोक आहेत ते बघूया. आणखीन कीर्तनामध्ये आपल्याला एक जाणवतं की सर्व कला पाहायला मिळतात कीर्तनात. म्हणजे कसं असतं, नाट्य असतं. कीर्तनकार जर मख्ख चेहऱ्याने आपल्या समोर उभं राहून सगळं सांगायला लागले तर आपल्याला त्यात आनंद होईल का, आपण त्याच्यामध्ये रंगून जाऊ का? पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे संपूर्ण आपण जे नाटकात बघतो की डोळे त्यांचे बोलत असतात, चेहऱ्यावरचे भाव सांगत असतात, म्हणजे नाट्य आलं. गायन, गायन म्हणजे अगदी त्यांना काय फार सगळ्या त्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजेत असं नाही. आई जेव्हा आपल्या मुलाला अंगाई गीत म्हणते तेव्हा काय त्या प्रत्येक आईचा आवाज काय सुंदर असतो का? पण ते मूल झोपतं की नाही आईच्या आवाजाने, ही जी गोडी आहे तर ते गायन तुम्हाला अगदीच भसाडा आवाज वगैरे नाही, पण तुम्हाला निदान तेवढं गायन तरी यायला पाहिजे कीर्तन करताना, म्हणजे गायन आपल्या समोर सादर होतं. कथा तर असतेच. कीर्तनकार एक कथा घेऊन ती पूर्ण रंगवत असतात. पूर्ण कीर्तन म्हणजे टप्प्याटप्प्याने ते आपल्याला सांगत असतात. मध्ये काही विनोद सांगतात, काही गोष्टी सांगतात, त्याला अनुसरून काही त्या कथेला अनुसरून आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी ते सांगत असतात. म्हणजे कथा सांगायचं, निवेदन करायचं तर हे चालू. नृत्य, जेव्हा कीर्तनकार अगदी रंगतात तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की टाळ हे वाजवत ते अक्षरशः जागच्या जागी नाचत असतात, गोल फिरत असतात. म्हणजे नृत्य आलं. टाळ वाजवणं, टाळ वाजवणं सुद्धा ही कला आहे. कसेही टाळ वाजवून चालणार नाही श्रोतृवर्गासमोर, तेव्हा ते टाळ वाजवणं ही सुद्धा कला आहे. आणि निवेदन करणं, मध्ये मध्ये जे सगळं निवेदन असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, ह्या सगळ्या कला आपल्याला एका कीर्तनात बघायला मिळतात. आणि ह्यातूनच आपलं कीर्तन भक्तीची सुरुवात होते की कीर्तन ऐकत ऐकत आपणही त्याच्यामध्ये रममाण व्हायला लागतो. म्हणजे आपण एक तासभर जरी कीर्तनाला गेलो तरी सुद्धा सगळं विसरून जाऊ आणि इतकं त्या देवाच्या ह्याच्यामध्ये मग्न होऊ असं त्यांना अपेक्षित आहे. म्हणजे कीर्तनामध्ये अजून काय मिळतं, ज्ञान मिळतं, भक्ती मिळते, भक्ती आपली जागृत होते. असं सर्वांना बरोबर घेऊन जेव्हा कीर्तन केलं जातं तेव्हा सर्व शत्रुगण आनंदाने डोलायला लागतो. आता ह्याच्यातलं आपण बघूया की भगवद्गीतेमधले कुठले कुठले श्लोक आहेत की जे कीर्तनाला अनुसरून आहेत. तर त्याच्यासाठी 10व्या अध्यायामध्ये 2-3 असे श्लोक आहेत की ते कीर्तनाला, आज आपण भगवद्गीतेतलंच बघणार आहोत. तर कुठला श्लोक आहे? मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान नित्यं तुष्यंतीच रमंतीच. म्हणजे काय म्हणलं तर हा विभूती योगातील हा श्लोक आहे 10व्या अध्यायातला. तुष्यंतीच्या रमंतीच्या हे शब्द खूप महत्वाचे आहे. मग कसा भक्त हवा तर त्यांनी त्या हरी म्हणजे देवाच्या ह्यालाच आपलं सगळं चित्त लावलेलं हवं. आपले प्राण अर्पण करून परस्परांना एकमेकांचा म्हणजे माझ्याबद्दलचा तुम्ही परस्परांना बोध करून दिला पाहिजे. आपण म्हणतो ना ओळख करून देणं. ओळख करून देताना आपण काय म्हणतो, काय देतो? त्याच्या अंगातले जे सगळे चांगले गुण आहेत ते आपण सांगतो की नाही, की हे अमकं आहे, यांना हे इतकं शिकलेले किंवा इतकं यांना येतंय किंवा काही. तसं आपल्या कृष्णाचं म्हणणं आहे की परस्परांची माझी जेव्हा तुम्ही ओळख करून बोध करून देता तेव्हा अगदी मनापासून पूर्ण प्राण अर्पण करून चित्त लावून तुम्ही तरच माझी तुम्ही ओळख त्यांना करून घेऊ शकाल. मग ही कशी आहे तर ही सामुदायिक साधना करून तुम्ही करू शकता. माझ्या गुणलीलांचे संकीर्तन हे करतात. म्हणजे काय आहे कसं होतं, नित्यम तुष्यंतीचं रमंतीचं, म्हणजे माझ्या गुणांचे कीर्तन करताना, माझ्या लीलांचे कीर्तन करताना ते संतोष पावतात आणि त्याच्यात रममाण होतात. त्यात त्यांना समाधान मिळतो, आनंद मिळतो. आणि आता उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा कळी असते, कळी आपण बघत असतो त्यावेळेला आपल्याला काय फक्त ती कळी दिसते, पण हळूहळू तिचं फुलात रूपांतर व्हायला लागतं तेव्हा ती सगळीकडे तो फुल सुवास पसरवतं की नाही. म्हणजे त्या कळीचं रूपांतर जेव्हा फुलात होतं तेव्हा तो सगळीकडे जो सुवास पसरला जातो त्याची त्याला फुलालाच राहवत नाही, त्याची उधळण त्याला करावीशी वाटते. आणि तसंच हरिकीर्तनात आहे. त्याचप्रमाणे भक्ताला सुद्धा भक्तीमध्ये मन रोमांचित झाल्यावर त्याची उधळण करावीशी वाटते.
म्हणजे त्याचा तो भक्ती तितका रममाण झाला की साहजिक आहे, मला वाटलं की मी तुम्हाला अनुभव सांगणार ना की हे इतकं छान आहे अमुक आहे, की आपोआपच त्याची उधळण केली जाते. संकीर्तन करताना संतुष्ट होणे, समाधान हा स्वभाव धर्म आणि सहज धर्म असतो. म्हणजे कीर्तन करताना तुम्हाला आवडून ताणून काही आणायची गरज नाहीये. हा जो तुमचा सहज धर्म आहे, जो तुमचा स्वभाव धर्म आहे, तो आपोआपच बाहेर येतो. हे या 10व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकाचं कीर्तनासाठी सांगितलेलं आहे. पुढचं कुठलं आहे तर तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगंतै येन मामुपयांति ते. म्हणजे काय तर संयुक्त असा शब्द वापरलाय, पण इथे कसं आहे, युक्त म्हणजे काय आहे तर समाधानी. युक्त होणे म्हणजे पूर्ण समाधानाने आपण त्याच्यामध्ये मिसळून जाणे. युक्त म्हणजे समत्व योगी पण आहे. प्रेमपूर्वक भक्ती, संकीर्तन, भजन असं करून समत्व बुद्धी, ददामी बुद्धी योगेंतई म्हणजे समत्व बुद्धीच्या आणि भक्ती योगाच्या मार्गाने माझे भक्त मला येऊन मिळणार, हे आपल्याला श्रीकृष्णच आश्वासन देत आहेत. हा खरा निष्काम भक्ती योग आहे. असा जो भक्ती योग आहे तो कसा आहे, हा निष्काम आहे. आपल्याला माहिती आहे निष्काम कर्म करणं किती आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे तो निष्काम भक्ती योग तुम्ही असा करू शकता. व्यावहारिक अन्य गोष्टींच्या बाबतीत मात्र सौदा असतो. आपण कुठेही काही घ्यायला गेलो की पैसे देतो आणि घेतो. मग निष्काम म्हणजे काय की जिथे आपला काही सौदा नाहीये, सगळं जग कसं आहे तर दिल्या घेतल्याचे आहे. पण इथे जी आहे ही भक्ती कशी आहे, त्याच्यातनं मला तुम्हाला काही द्यायचं नाही की तुमच्याकडनं मला काही घ्यायचं नाहीये. आपण एकमेकांशी त्या भक्तीमध्ये दृढ भावनेने मग्न होणार आहोत. आणि पण भगवत भक्तीमध्ये मात्र कसं असतं, देह जावो अथवा राहो, हे आपल्याला माहिती आहे की इतकी भक्ती पाहिजे की असा दृढ भाव असतो. आणि म्हणून त्याच्यामधनं आपल्याला मिळतं ते सात्विक समाधान मिळतं. आणि आपण याच्यामध्ये पहिल्याच्यात बघितलं तसा मनाचा निवांतपणा मिळतो. कारण आपली पहिली पायरी झालेली आहे श्रवण भक्तीची. मग श्रवण इतकं छान झाल्यावर आपोआपच आपल्याला मन आपलं निवांत व्हायला लागतं आणि आपण मनावर एकाग्र होऊन समोरच्या कीर्तनामध्ये मग्न होऊ शकतो. मनाचे निवांतपण मिळणे हे खूप महत्वाचे आहे. अध्यात्म क्षेत्रात हे महत्वाचं मानलं गेलंय की तुम्हाला मनाचं निवांतपण पाहिजे, म्हणजे तुम्ही शांत मनाने भक्ती केली पाहिजे. आता संत ज्ञानेश्वर पण सांगतात की माळीये जेऊती नेले ते उते निवांतची गेले, तया पाणी ऐसे गेले होवायेगा. म्हणजे काय, माळी पाणी सोडत असतो बागेमध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये, तर त्याला पाहिजे तिथे ते पाणी सोडत असतो ना. पाणी म्हणत नाही की आज मी फुलांच्याकडेच जाणार आहे, आज मी कांदा बटाट्याकडे जाणार आहे, असं पाणी म्हणत नाही. तर तो माळी जसं पाणी देईल तसा तो निवांतपणे ते पाणी जात असतं त्या त्या मार्गाने. म्हणजे माळ्याच्या इच्छेने तो माळी त्याच्या इच्छेने जे पाणी सोडेल तसं ते पाणी वळवलं जातं, तसं ते पाणी वळतं. तो म्हणजे ते माळ्याच्या इच्छेवर निर्भर असतं. तसेच आपला वनमाळी जो श्रीकृष्ण आहे त्याच्या इच्छेने जर आपण वागलो तर मग काय पाहिजे, आपण फक्त निमित्त मात्र असावे. आहेच नाही निमित्त मात्र भवसव्य साची, तर त्यानुसार वागले तर तो आपल्याला समाधानी, योगी, निवांत बनवणार आहे. म्हणजे फक्त श्रीकृष्ण काय म्हणतोय त्यांनी जे सांगितलंय एवढं जरी आपण आचरणात आणलं तरी सुद्धा आपल्याला खूप होणार आहे. त्याच्यामधून आपल्याला समाधान मिळणार आहे आणि आपण सगळीकडे सफल बनवणार आहोत. आणि ह्यात शंकाच नाहीये, कीर्तन भक्ती सफल होणार ह्यात कुठलीही शंका नाही. आणि भगवद्गीतेतील कीर्तन भक्तींचा गौरव करणारा सर्वात महत्वाचा 3रा श्लोक म्हणजे सततं कीर्तयन्तो माय यतन्तस्य दृढव्रताः नमस्तस्य मम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हा खूप महत्वाचा श्लोक आहे की भगवंताने आपल्याला भक्ताची व त्याच्या भक्तीची 3 विशेषणं यात सांगितली. काय भगवंत सांगतात की माझे भक्त कसे आहेत तर प्रयत्नशील आहेत. एकदम भगवंत आपला असं नाही म्हणते की सगळं तुम्हाला लगेच सगळं येईल असं नाही. तर तुम्ही प्रयत्न करता. प्रयत्न करणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे पहिली तुमची प्रयत्न करण्याची भक्तीसाठी प्रयत्न करणं भाग आहे. मग तुम्ही प्रयत्नशील माझा भक्त आहे, दृढव्रती आहे. म्हणजे एकदा घेतलेला व्रत तो सोडणार नाही, त्याला दृढव्रती म्हणतात. आपण एखादा ठरवतो ना की नाही आज मी रोज 1-2 अध्याय तरी वाचणारच, मग काही होऊ दे. मग आपण असं ठरवलं की नाही माझं जेवण व्हायच्या आधीच मी माझे 2 अध्याय
वाचून रोज 2 अध्याय तरी माझे वाचून झाले पाहिजे, असं कुठेतरी आपण नियम घालून देतो ना, तरच ती काय होतं तर ती दृढव्रती होतं. म्हणजे ते व्रत आपण दृढतेने करतो. आणि नित्य समत्व योगी नेहमी होऊन आणि समत्व योगाने होऊन माझे जे सतत संकीर्तन करतात, म्हणजे माझे जे सतत नामस्मरण करतात, मला वंदन करतात आणि माझ्या ठिकाणी अनन्यनिष्ठ भक्ती करतात, अशा प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेला हा नवविधा भक्तीतील कीर्तन भक्तीचा सर्वात आदर्श असा श्लोक आहे. इथे यज्ञ प्रयत्नांचे मोठेपण आहे, हाती घेतलेल्या व्रताचे दृढपण आहे आणि योग मार्गातील समत्व पण सुद्धा आहे. नवविधा भक्तीतील कीर्तन भक्तीतून या तीनही गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात. मग या 3 ज्या गोष्टी आपण आता पाहिल्या, की पहिला प्रयत्न पाहिजे, मग आपलं दृढ व्रत पाहिजे, जे धरलंय ते आपण पूर्णत्वाला नेलं पाहिजे, आणि कीर्तन ह्यात सहज साध्य होणार अशी कीर्तन भक्ती ज्या ज्या ठिकाणी आकाराला येते, आविष्कृत होते, त्या ठिकाणी मी निश्चित असतो, असं आपल्याला श्रीकृष्णानेच आश्वासन दिले. आणि असं स्वतः तो असं सांगतोय की अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुमची भक्ती होत असेल, त्या ठिकाणी मी निश्चिंत असतो. मी आपल्याला जर विचारलं कोणी की भगवंताचा पत्ता काय, तर आपण निश्चित सांगू शकतो की एक वेळ तो वैकुंठ, आम्ही तो स्वतःच सांगतो की मी एक वेळ वैकुंठात भेटणार नाही तुम्हाला, पण जिथे कीर्तन चाललंय तिथे मी नक्की हजर असतो. एक वेळ मी तुम्हाला नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. म्हणजे कसं, तर देवश्री नारद मुनींना त्यांनी खुद्द सांगितलेलं आहे की ही भगवंताची साक्ष आहे. ते सांगतात आपल्याला, प्रथम मी कुठे नसतो, तर मी वैकुंठात सुद्धा नसेन. मी एक वेळ वैकुंठात नसेन, योगी जे आहेत त्यांच्या हृदयात सुद्धा नसेन, आणि रवो म्हणजे सूर्य लोकांमध्ये सुद्धा मी सापडणार नाही. पण जिथे हरिकीर्तन चाललंय तिथे मी नक्की तुम्हाला भेटेन. हे स्वतः श्रीकृष्ण आपल्याला आश्वासन देतात. हे आपल्याला अगदी सांगतात ते की इतकी म्हणजे कीर्तन भक्ती ही खूप महत्वाची आहे. पण तो भक्त कसा पाहिजे, तर अनन्यनिष्ठ पाहिजे. माझी सत्कीर्ती गात असतील, माझे संकीर्तन तो करत असेल आणि तेथेच मी निश्चित असतो. तो मात्र अनन्य भक्त पाहिजे, की तो उगाच आपला येता जाता काहीतरी चाललाय करतोय असं नाही, तर मी तिथे निष्ठेने गेलं पाहिजे, निष्ठेने त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच गीतेतील 9व्या अध्यायातील 14व्या श्लोकावर आपले ज्ञानदेव काय म्हणतात की तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. आता इथे नटनाचे याचा अर्थ आहे उत्कर्ष. नटनाचे म्हणजे उत्कर्ष आहे. कीर्तन भक्तीचा इतका उत्कर्ष झाला की अमुक पाप झाले तर म्हणून त्याचे प्रायश्चित्त घ्यायचं हा प्रकारच राहत नाही. इतक्या टोकाचं कीर्तनचा इतका उत्कर्ष झाला, इतकं कीर्तन सुंदर झालं की तिथे हा व्यवहारच राहत नाही की मी काय माझं पाप केलंय ते माझं नष्ट झालंय, हा प्रकार राहणारच नाही. त्याचं प्रायश्चित्त घ्यायची पण गरज राहणार नाही. इतकी कीर्तन भक्तीचं महत्व आहे. तीर्थक्षेत्राचे पापनाशक श्रेष्ठच पण संपलं. मगाशी मी म्हटलं तसं आपण गंगेला जाऊन स्नान का करतो, एक डुबकी तरी मारून काशीला जाऊन, तर काय आतापर्यंतची पापं केली असतील, काय केली असतील, ती गंगा आपल्यामध्ये सामावून घेईल. हे आपल्या पूर्वीपासून तर आपले सगळ्यांनी सांगत आलेलं आहे की तिथे म्हणून काशी क्षेत्र हे, तर त्यांचं म्हणणं आहे की तीर्थक्षेत्रालाही जाऊन तिथे तुमचं तीर्थक्षेत्राचं श्रेष्ठपणच कॅन्सल झालं, म्हणजे काय नष्ट झालं. कारण हरिकीर्तनाचं इथल्या इथे जर मला हे सगळं मिळतंय, माझी पापं नष्ट होत आहेत, तर तीर्थ पापनाशक म्हणून जी प्रसिद्ध आहे तिथे जायचं मला काहीच कारण नाही. की भक्ती हरिकीर्तन म्हणजे कीर्तन भक्तीची महती आहे, त्याचे महत्व तीर्थक्षेत्राचे उरणारच नाही. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठाया वरुणी उठविली यमलोकी कुंटली राहाटी आघावी. म्हणजे काय झालं, तर यमदमांना अवकळा प्राप्त होते. यम म्हणजे नियम आणि दम म्हणजे दम, त्यांना अवकळा प्राप्त होते. म्हणजे काय, तर कीर्तन भक्तीमुळे पाप करून आपली अशी धारणा आहे की नाही, पाप केलं की नरकात जातो, पुण्य केलं की स्वर्गात जातो. मग यमलोकात जाणे ही आता वार्ताच उरली नाही. म्हणजे किती सोपं आहे की जर तुम्ही कीर्तन भक्ती केली तर तुमची पापं तर नष्ट होतातच, आणि आपल्याला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तुम्ही नक्कीच यमाकडे, यमलोकामध्ये तुम्ही जाणारच नाही. इतकी तुम्ही जर माझी भक्ती केली तर नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचाल.
ऐसे माझेनी नामघोषे, नाही करीती विश्वांची दुःखे, अवघे जगती महासुखे, दुमदुमीत भरले, परिराया रंका पाडू धरू, नेणेती सानिया थोरा कडसणी करू, एक सरे आनंदाचे आवरू, होत जगा. आता कीर्तन भक्तीचा महिमा कोणता आहे? तर काय आहे, इथे कोणी लहान मोठं हा प्रकार नाहीये, श्रीमंत गरीब हा प्रकार नाहीये, कोणीही कीर्तना येऊ शकतं. राव रंक सांग थोर हा भेद आणि ह्या भेदाबद्दलचे विचार सुद्धा तिथे केला जात नाही. येणारा सगळा श्रोता हा सगळा एकाच लेवल म्हणजे एकाच पातळीचा असणार. इथे कोणाचं कोण कसा आहे, कोण वरच्या हुद्द्यावर आहे, कोण कुठे आहे ह्याचा विचार नाही केला जात. इथं जिथे जो आलाय तो हा भक्त म्हणून आलेला आहे, त्यामुळे ते सगळे एकाच पातळीवरचे आहेत. सगळीकडे काय होत असतं तर फक्त कीर्तनाचा सगळेजण नामघोष करत असतात तिथे. आणि मग हा जो कीर्तनाचा नामघोष चाललेला असतो तिथे काय होतं, विश्व पण प्रकाशमान होत असतं. आणि आवर म्हणजे संरक्षक भिंत, ती सगळीकडे जणू काही आपल्या भोवती एखादी भिंत उभी राहते. आणि आनंदाचे कोट, कशी भिंत आहे ती, तर ती आनंदाची आहे. आनंदाची भिंत आपल्या भोवती आपोआपच एक संरक्षण कवच म्हणून उभी राहते. त्यामुळे दुःखांचा चंचू प्रवेश सुद्धा तिथे होत नाही, म्हणजे तिथे दुःख येणारच नाही. आता जिथे भगवंत स्वतः उभा आहे तिथे दुःखाचं कारणच नाहीये, तोच सगळं बघून घेणार आहे. ज्ञान ही असं वर्णन करताना आपल्याला त्यांनी सांगितलं की ज्ञानदेवांची कल्पकता, त्यांची प्रतिभाशक्ती इतकी फुलून आली आहे सांगताना, की ज्ञानदेव आपल्याला खात्री देत आहेत की जिथे कीर्तन चाललंय तिथे तुम्ही जरूर नका त्या हरी कीर्तनामध्ये मग्न व्हा. मग तिथे तुम्हाला कसलीही भीती उडणार नाही, तर सगळं विश्वच तुम्हाला सुंदर दिसेल. तुमच्या भोवती आनंदाची भिंत, संरक्षण भिंत उभी राहिली जाईल. असं करत करत हरिनाम घेत, हरिनाम सहजासहजी. आता तर आपल्याला कलियुगात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हेच आहे. हरिमुख म्हणजे आपोआपच, पण तरी सुद्धा काय होतं, हरिनाम सहजासहजी मुखात येत नाही. त्यासाठी काय लागतं, अनंत जन्माची पुण्याई लागते. हेही खरं आहे ना. आपण बघतो ना सगळेजण थोडेच पटकन हरीचा, अगदी ते मी मागेच पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ते वृद्धबाई अगदी मरायला टेकलेली असते आणि ती केवा केवा करत असते. तर केवा केवा काय, लोकांना वाटतं ही केशवा केशवा म्हणते, तर ती सांगत असते वासरू केरसुणी खाते. ते ती अगदी आता जायला म्हणून लोक हे झालेली असतात की हिचा प्राण आता जाणार आहे, तर ती केव्हा केव्हा करते वा आई केशवा केशवा म्हणते. तर इतकं संसारात मन गुंतलेलं असतं की त्यावेळेला सुद्धा आपल्या मुखात हरिनाम येणं अवघड असतं. ते केव्हा येतं, तर जर तुमची आदल्या जन्माची गेल्या कित्येक जन्माची पुण्याई असेल तरच तुमच्या मुखात हरिनाम येतो. तो मी वैकुंठी नसे, वेळ ऐके भानुबिंबीही न दिसे, वरी योगे आमचीही मानसे, उमरडोनी जाय. म्हणजे मी लोकांच्या अंतःकरणामध्ये, मी अंतःकरण ओलांडून जातो, मी हरपलो तर कुठे असेल, तर कीर्तन भक्तीमध्ये जो नामघोष चालतो तिथेच मी असेल. अशी पुन्हा पुन्हा ग्वाही आपल्याला भगवंत वेगवेगळ्या श्लोकांमधनं वेगवेगळ्या ह्याच्यामधनं सांगत आहेत. अशा तऱ्हेने हरिनाम कोणाचे घ्यायचे असं काहीही नाही, तुम्ही कोणाचेही घ्या. मी म्हणेन मी विष्णूचे घेईन, तुम्ही म्हणाल मी शिवाचे घेईन, घ्या ना, ते शेवटी त्याच्यापर्यंतच पोचणार आहे. तर विष्णूचे कोणाचेही तुम्हाला, ज्याला तुम्हाला वाटतंय की ह्याची मला मनापासून भक्ती करायची, पण एवढ्या अटी आहेत, त्या भक्ती कशी हवी तशी जर तुम्ही केलं तर तुम्ही कुणाचंही नाव घेऊ शकता. आणि कसं हवं ते, निखळ भावनेने, अत्यंत निस्पृह भावनेने तुम्ही ते नाव घ्या. केवळ सगुण कथन करणारी अशी ही कीर्तन भक्ती आहे की कीर्तन भक्तीमध्ये फक्त सगुण कथाच असेल. भक्त भगवंत एकरूप करणारी आहे, म्हणजे भक्ताला आणि भगवंताला एकरूप करणारी आहे. म्हणून कीर्तन करताना आपण एकरूप होऊन जातो आणि हे सगळं श्रेय त्या कीर्तनकाराचं असतं. कारण आपण एकरूप होणं हे त्याच्या, आणि मगच आपल्या मनामध्ये ती भक्ती निर्माण होईल आणि आपण हळूहळू कीर्तन भक्तीकडे वळायला लागू. नामगौरवात तृप्त करणारी अशी ही कीर्तन भक्ती आपण पाहिलेली आहे. तर इथे इथपर्यंत आपण कीर्तन भक्तीचा महिमा बघितला, कीर्तनच्या कुठली अटी आहेत, कीर्तनकाराला सुद्धा कुठल्या मर्यादा आहेत, हे सगळं आपण बघितलं. अशा तऱ्हेने जर आपण कीर्तन भक्ती केली तर मला वाटतं आपण नक्कीच पुढची पायरी, पण पुढच्या वेळेला स्मरण भक्ती आहे ती चढू शकू. 2 पायऱ्यात आपल्या झाल्या, श्रवण आणि कीर्तन. तर मला वाटतं आपण आता इथे थांबूया.